बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा तालुक्यात कांद्याच्या पिकात लपून अफूची बेकायदेशीर लागवड केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे। बुलढाणा स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी कारवाई करत 44 लाखांहून अधिक किमतीची अफू जप्त केली। या प्रकरणी एका शेतकऱ्याला ताब्यात घेतले आहे। बुलढाणा जिल्ह्यातील धोत्रा नंदाई येथे छापा टाकत पोलिसांनी कारवाई केली। कांद्याच्या पिकात आंतरपीक म्हणून बेकायदेशीरपणे अफूची लागवड करण्यात आली होती। पोलिसांनी सुमारे 1.11 क्विंटल म्हणजे 44 लाखांहून अधिक किमतीची अफूची झाडे जप्त केली। या प्रकरणी संजय तुकाराम चेके या शेतकऱ्याला ताब्यात घेण्यात आले आहे। त्याच्या विरुद्ध NDPS कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे। लोक बघतात हा चेहरा असा, तेव्हा डलनेस दिसला तर ग्लो अँड लवली ह्याचे 10 mg विटामिन सिरम त्वचेच्या आतून नवीन सेल्स उभारते। चेहरा बनतो उजळ नव्यासारखा। ग्लो अँड लवली, ग्लो अप। नागपुरातील गजबलेल्या सीताबर्डी बाजारात चोरट्यांनी एका रात्रीत 5 दुकानांमध्ये मोठी चोरी केली आहे। एका महिलेसह 3 जणांची टोळी सीसीटीव्हीत कैद झाली आहे। नागपूरमधील सीताबर्डी मुख्य बाजार परिसरात चोरट्यांनी धुमाकूळ घालत एकाच रात्रीत 5 दुकानांची कुलपे तोडली। मोदी नंबर 2 आणि 3 परिसरातील दुकानांना लक्ष्य करत आरोपींनी लाखो रुपयांची रोकड आणि माल लंपास केला। AR मेन्स दुकानातून रोकड चोरल्यानंतर आरोपींनी कपडे बदलल्याचे सीसीटीव्हीत दिसते। त्यानंतर आशीर्वाद कलेक्शन, फ्रेंड्स 18, स्काय शूज आणि माया मोबाईल शॉपमध्येही चोरी करण्यात आली। आरोपींनी इलेक्ट्रॉनिक वस्तूंना हात न लावता फक्त रोकड आणि काही साहित्य चोरले। सीसीटीव्ही फुटेजमध्ये एका महिलेसह 2 साथीदार स्पष्ट दिसून आले। आम्ही APSM पोस्ट सीताबर्डी दिवसपाडी अधिकारी आज रात्री 2 ते 3 वाजता दरम्यान बर्डी मेन मार्केट येथील काही दुकानात घरफोडी झालेली आहे आणि तिथे 2 पुरुष आणि 1 महिला आम्हाला CCTVमध्ये त्या दुकानामध्ये जाऊन त्यांचं शटर उघडून आतमध्ये प्रवेश केलेला आहे आणि त्यानंतर तिथल्या काउंटरमधली काही कॅश नेलेली आहे आणि एका दुकानातले कपडे नेलेले आहे, एका दुकानातले चप्पल नेलेली आहे। असा टोटल एकूण मुद्देमाल त्यांनी चोरून नेलेला आहे आणि त्या CCTV आम्ही जप्त केलेले आहे। त्या CCTVमध्ये 3ही याचे चेहरे दिसत आहेत। आमच्या 3 DB पार्टी तपासकामी त्याच्यात रवाना केलेल्या आहेत आणि गुन्हा दाखल करण्याची फिर्यादीच्या रिपोर्टून तयारी ठेवलेली आहे आणि पुढील कारवाईची आम्ही सुरू आहे। लोक बघतात हा चेहरा असा, तेव्हा डलनेस दिसला तर ग्लो अँड लवली ह्याचे 10 mg विटामिन सिरम त्वचेच्या आतून नवीन सेल्स उभारते। चेहरा बनतो उजळ नव्यासारखा। ग्लो अँड लवली, ग्लो अप। गडचिरोली पोलीस आणि CRPF समोर 9 वरिष्ठ माओवादी कार्यकर्त्यांनी आत्मसमर्पण केले आहे। त्यामुळे माओवादी चळवळीवर मोठा हादरा बसला आहे। गडचिरोली पोलीस आणि CRPFच्या संयुक्त प्रयत्नांना मोठे यश मिळाले आहे। दासरी उर्फ पीडे सन्नू वेको, रामाजी आदामा पोटम, शांती वांजा वड्डे, मनाकू मोसो पोडयम, सरिता रामा स्वागत, लक्ष्मी अयातू कुंजम, नंदे जोगा मेड, राकेश कोरके मज्जी आणि सुक्की बामी कुंजम या 9 माओवादी कार्यकर्त्यांनी आत्मसमर्पण केले आहे। या 3 ACM दर्जाचे वरिष्ठ कार्यकर्ते आहेत। महाराष्ट्र सरकारने त्यांच्यावर एकूण 30 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते। आत्मसमर्पण करण्यादरम्यान AK-47 रायफल, कार्बाइन रायफल आणि जिवंत दारुगोळा जमा करण्यात आला। आत्मसमर्पण करणाऱ्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे कुमनार आणि गुंडापुरी वनक्षेत्रातून मोठा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे। 2025 पासून आतापर्यंत 132 माओवादी कार्यकर्त्यांनी आत्मसमर्पण केले आहे। लोक बघतात हा चेहरा असा, तेव्हा डलनेस दिसला तर ग्लो अँड लवली ह्याचे 10 mg विटामिन सिरम त्वचेच्या आतून नवीन सेल्स उभारते। चेहरा बनतो उजळ नव्यासारखा। ग्लो अँड लवली, ग्लो अप। नागपूरच्या तहसील परिसरात हॉटेल मालकाला खंडणीसाठी धमकावल्याचा प्रकार उघड झाला आहे। पोलिसांनी तत्काळ कारवाई करत 2 आरोपींना अटक केली असून प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे। नागपूरमधील तहसील पोलीस ठाण्याच्या हद्दीत खंडणी वसुलीचा प्रकार समोर आला आहे। टिमकी येथील आनंद भिसीकर हे 5 पावले रेल्वे क्रॉसिंग जवळ आनंद सावजी भोजनालय चालवतात। आरोपी नियमितपणे हॉटेलमध्ये येत होते आणि 27 मार्च रोजी त्यांनी कर्मचाऱ्यावर हल्ला केला। 30 मार्चला मालकाला अडवून दररोज 1000 रुपयाची खंडणी मागितली। खंडणी न दिल्यास जीवे मारण्याची आणि शस्त्राने हल्ला करण्याची धमकी देण्यात आली। तक्रारीनंतर पोलिसांनी बाबू उर्फ सागर गौर आणि राहुल खापेकर या आरोपींना अटक केली। त्यांच्यावर विविध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। लोक बघतात हा चेहरा असा, तेव्हा डलनेस दिसला तर ग्लो अँड लवली ह्याचे 10 mg विटामिन सिरम त्वचेच्या आतून नवीन सेल्स उभारते। चेहरा बनतो उजळ नव्यासारखा। ग्लो अँड लवली, ग्लो अप। यवतमाळच्या लोहारा MIDC परिसरात चित्रपटातील प्रसंगासारखा धक्कादायक चोरीचा प्रकार समोर आला आहे।
चोरट्यांनी ट्रक चालकाला ओलीस ठेवत 250 क्विंटल तूर लंपास केली. यवतमाळमधील लोहारा MIDC परिसरात नाफेडची तूर घेऊन जाणाऱ्या ट्रकबाबत हा प्रकार घडला. पांढरकवडा येथून आलेल्या ट्रकमधील 250 क्विंटल तूर उतरवण्याची प्रतीक्षा सुरू असताना 2 अज्ञात आरोपींनी चालकावर हल्ला केला. त्याचा मोबाईल हिसकावून घेत त्याला केबिनमध्ये दोरीने बांधून ठेवण्यात आले. त्यानंतर आरोपी ट्रक घेऊन अमरावती जिल्ह्यातील शिंगणापूर चौफुली येथे गेले. शिंगणापुरात पूर्ण तूर दुसऱ्या वाहनात भरून पळ काढला. चोरांनी नंतर चालक आणि ट्रक तिथेच सोडून दिला. या प्रकरणी लोहारा पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपींचा शोध सुरू आहे. लोक बघतात हा चेहरा असा, तेव्हा डलनेस दिसला तर ग्लो अँड लवली ह्याचे 10 mg विटामिन सिरम त्वचेच्या आतून नवीन सेल्स उभारते. चेहरा बनतो उजळ नव्यासारखा. ग्लो अँड लवली ग्लो अप. नागपूर जिल्ह्यातील मानसर कादरी मार्गावर भीषण अपघातात दुचाकी स्वाराचा जागीच मृत्यू झाला आहे. बसच्या धडकेत आणखी एक जण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावरही उपचार सुरू आहे. रामटेक पोलीस ठाण्याच्या हद्दीत मानसर कांद्रीजवळ हा अपघात घडला. नादिर खान, नसीर खान आणि अनवर जाफर खान हे दोघे पल्सर दुचाकीवरून मानसरहून कांद्रीकडे जात होते. नागपूरहून जबलपूरकडे जाणाऱ्या लाल रंगाच्या बसने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात नादिर खान, नासीर खानचा जागीच मृत्यू झाला. अनवर जाफर खान गंभीर जखमी झाला. अनवरला नागपूरच्या मेयो रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. रामटेक पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे. लोक बघतात हा चेहरा असा, तेव्हा डलनेस दिसला तर ग्लो अँड लवली ह्याचे 10 mg विटामिन सिरम त्वचेच्या आतून नवीन सेल्स उभारते. चेहरा बनतो उजळ नव्यासारखा. ग्लो अँड लवली ग्लो अप. नागपूरच्या कपिल नगरातून बलात्कार आणि धर्मांतराचे एक वेगळे प्रकरण उघडीस गेले आहे. धर्मांतरानंतर जादूटोण्याचा प्रकारही करण्यात आला. नागपुरातील मुस्ताक शकील अन्सारी याने पीडित 21 वर्षीय मुलीशी शाळेपासून ओळखी वाढवली. त्यानंतर लग्नाचे आमिष दाखवत तिच्यावर बलात्कार केला. पीडितेचे अश्लील व्हिडिओ तयार करून मुस्ताकने तिला ब्लॅकमेल केले. पीडितेवर जादूटोणाही केला. या प्रकरणी पोलिसांनी 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. मुस्ताकने 5 नोव्हेंबर 2025 रोजी दुपारी पीडितेला पिली नदीच्या काठावरील साई मंदिरात फसवून नेले. तेथून तो तिला हसनबाग परिसरातील मावशीच्या घरी घेऊन गेला. तिथे त्याने तिच्यावर बलात्कार केला. यावेळी राजा शेख आणि त्याच्या 2 साथीदारांनी त्यांची व्हिडिओ रेकॉर्डिंग केली. एका सामाजिक संस्थेच्या मदतीने हे प्रकरण पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचले, जिथे पोलिसांनी संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल केला. ती मुलगी त्याच्यासोबत पळून गेली होती. वय होतं तिचं त्यावेळेला 21 वर्ष. पळून गेल्यानंतर दोघांनी लग्न केलं मुस्लिम रीतिरिवाजानुसार. आणि त्यानंतर लग्न केल्यानंतर ती जेव्हा त्या मुलाच्या घरी राहायला गेली, त्यानंतर त्यापूर्वी लग्न करण्याच्या पूर्वी जेव्हा ती पळून गेली होती त्यावेळेला त्या मुलीसोबत त्या जो आरोपी आहे मुस्ताक शकील अन्सारी याने वारंवार तिच्यासोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले आणि तिचा एक व्हिडिओ बनवला तिच्या तक्रारीनुसार. आणि ते व्हिडिओच्या धमकीने मग जबरदस्तीने लग्न पण करायला लावलं मुस्लिम रीतिरिवाजानुसार. आणि ती त्यांच्या घरी गेल्यानंतर मग तिच्या घरचे पण तिला त्रास द्यायला लागले आणि तिला जबरदस्तीने मांसाहार करायसाठी जबरदस्ती करत होते. तिला मानसिक आणि शारीरिक त्रास देत होते. सोबतच तिच्यासोबत एक जादूटोणाचा प्रकार पण करण्याचा प्रयत्न झाला. कोणतरी एक दाढीवाला बाबा तिथं घरी यायचा आणि तो काला धागा आणि ताबीज वगैरे द्यायचा आणि पाणी वगैरे तिच्या तोंडावर मारायचा. म्हणजे असे एकंदरीत त्यामध्ये आपण कलम 64, कलम 115(2), कलम 85, कलम 351 आणि कलम 35 BNS सोबत कलम 3 आणि 4 अंधश्रद्धा निर्मूलन कायद्यान्वये आपण गुन्हा दाखल केलेला आहे. नागपूरच्या वाळी पोलीस ठाण्याच्या हद्दीत खाटूश्याम मंदिरात रात्री उशिरा चोरी झाली. चोरांनी दानपेटी फोडून रोख रक्कम उचलली आणि पुजारी एका खोलीत बंद करून पळ काढला. वाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत लावा भागातील खाटूश्याम मंदिरात रात्रीतून चोरीची घटना घडली. अज्ञात चोराने पुजाऱ्याच्या खोलीचा दरवाजा बाहेरून बंद करीत त्यांना कोंडले. त्यानंतर मंदिराच्या दानपेटीचे बाजू फोडून अंदाजे 75,000 रोख घेऊन चोरटा पसार झाला. माहिती मिळाल्यानंतर घटनास्थळी वाडी पोलीस दाखल झाले. त्यांनी पंचनामा करीत गुन्हा दाखल केला. या घटनेनंतर परिसरातील भाविकांमध्ये संताप आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलीस CCTV फुटेज तपासत आहेत. नागपूरमध्ये व्यवसाय अभ्यासक्रमात प्रवेश मिळवण्यासाठी बोगस जमाखाती प्रमाणपत्र तयार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पाचगाव पोलीस स्टेशनमध्ये कॉलेज प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू आहे.
गोविंदराव वंजारी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजीतील प्राध्यापक मोहन करंबे, शुभम खोरगडे, अमोल घोडे आणि 3 विद्यार्थ्यांसह एकूण 11 जणांविरोधात नागपूरच्या पाचगाव पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे. नागपूर पदवीधर मतदारसंघाचे काँग्रेस आमदार अभिजित वंजारी यांचे हे कॉलेज आहे. या प्रकरणात काही विद्यार्थ्यांनी अभियांत्रिकीमध्ये बोगस जमाती प्रमाणपत्र वापरून प्रवेश घेतल्याचे समोर आले आहे. अशाच प्रमाणपत्राच्या आधारे काहींनी पिंपरी चिंचवडमधील रावेत कॉलेजमध्येही प्रवेश मिळवल्याचे सांगितले जात आहे. आदिवासी विकास विभाग आणि अनुसूचित जमाती पडताळणी समितीने चौकशी करून हा प्रकार उघड केला आहे. चौकशीनंतर पाचगाव पोलीस संपूर्ण रॅकेट आणि त्यामागील अन्य व्यक्तींचा शोध घेत आहे. या प्रकरणाचे धागेदोरे राज्यभर पसरलेले असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्याच्यामध्ये जे आयुक्त आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था आहे पुणे, त्यांनी एक लिस्ट दिली होती. जे आपले हे असतात पोलीस दक्षता पथक, ही 2 स्टुडंट्स आहेत ज्यांनी आपले जे ST कॅटेगरीचे कास्ट व्हॅलिडिटीचे जे सर्टिफिकेट आहे ते फेक सबमिट केले होते. एक आहे स्टुडंट गोविंदराव वंजारी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी आणि दुसरी स्टुडंट आहे रेवते कॉलेज पिंपरी चिंचवड पुणे ह्यांचे. तर त्याच्यामध्ये जे स्टार्टिंगमध्ये जे पोलीस दक्षता पथक होता त्यांनी जे तपास केली होती त्याच्यामध्ये त्यांना प्रथम दर्शने हे आढळून आला की जे पूर्ण जे कास्ट व्हॅलिडिटीचे जे सर्टिफिकेट होते ते फेक तयार करण्यात आले होते. त्याच्यामध्ये जे 2 स्टुडंट्स होते ते इन्व्हॉल्व्ड होते, त्यांचे पेरेंट्स पण इन्व्हॉल्व्ड होते आणि जे गोविंदराव वंजारी इन्स्टिट्यूट हे आहे तिकडचे 3 प्राध्यापक पण इन्व्हॉल्व्ड होते आणि इतर 2-3 लोक होते ज्यांच्यावर एकूण टोटल 11 लोकांवर आम्ही जे वेगवेगळे चीटिंग आणि फोर्जरीचे कलम आहे भारतीय न्याय संहितामध्ये त्याच्यामध्ये आम्ही गुन्हा नोंद केला आहे. गोंदियातील सालेकसा तालुक्यातील कावराबांध जिल्हा परिषद शाळेत 10वीच्या विज्ञान पेपरमध्ये बोगस विद्यार्थ्यांना बसवून पेपर सोडवण्याचा प्रकार समोर आला आहे. या संदर्भात आता कारवाई झाली आहे. गोंदियातील सालेकसा तालुक्यातील कवराबांध जिल्हा परिषद शाळेत 10वीच्या विज्ञान पेपरमध्ये बोगस विद्यार्थ्यांना बसवण्यात आले होते. या प्रकरणी मुख्याध्यापक हरिश्चंद्र दराडे आणि केंद्र संचालक आनंद कोरे यांना चौकशीनंतर निलंबित करण्यात आले आहे. माहितीनुसार परीक्षा दिवशी मुख्याध्यापक आणि केंद्र संचालक यांनी मध्य प्रदेश येथील 3 बोगस विद्यार्थ्यांना 10वीच्या विज्ञान पेपरमध्ये बसवून पेपर सोडवण्याची परवानगी दिली होती. माहिती मिळाल्यानंतर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी M मुरुगनाथन यांनी तातडीने चौकशी समिती गठीत केली. चौकशीत आरोप सिद्ध झाल्यानंतर दोघांनाही निलंबित करण्यात आले आहे. या घटनेमुळे गोंदियातील परीक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. कॉपीमुक्त जिल्हा म्हणून प्रसिद्ध असलेल्या गोंदियात घडलेल्या या प्रकाराने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. लोक बघतात हा चेहरा असा, तेव्हा डलनेस दिसला तर ग्लो अँड लवली ह्याचे 10 mg व्हिटॅमिन सिरम त्वचेच्या आतून नवीन सेल्स उभारते. चेहरा बनतो उजळ नव्यासारखा. ग्लो अँड लवली, ग्लो अप.